नमस्कार मंडळी. तर मी परवा तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केली होती, 2 दिवसांपूर्वी केली होती. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की स्वामींची मूर्ती मी कुठून घेतली आणि म्हणजे सिद्ध केलेली मूर्ती आपल्याला घरपोच मिळते, ते कुठून वगैरे ते सगळं, त्याच्याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली की. आणि त्यानंतर माझा स्वामी भक्तीत आल्यानंतर कारण मला सांगण्याचा उद्देश एकच होता, कारण की ना बरेच जण असं मला ना मग कमेंट करतात की जर का स्वामींसाठी जेवण आपण जेव्हा नैवेद्य काढतो तर असंच वाढलं तसंच वाढलं, असंच केलं तसंच केलं, असं प्रत्येक वेळी ना काही ना काहीतरी बॅड कमेंट करायची की असं जेवण वाढतात का, तसं वाढतात का, हिला तेवढं पण माहिती नाही. तर त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो बॅड कमेंट करणाऱ्यांबद्दल, कारण की स्वामी स्वामी तुमच्या आमच्यासारखे आहेत का? इतके संकुचित आपण आहोत, स्वामी त्याच्या पलीकडचे आहेत. तर मी स्वामी भक्तीमध्ये आल्यानंतरचा मला काय अनुभव आला ना, हे मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे तर मी विचारलं होतं की माझा जो काय अनुभव असेल स्वामींबद्दल तर तो तुम्हाला सांगितला तर चालेल का. परत या मधल्या काळामध्ये मला खूप मोठा आजार होऊन गेला, तर त्याबद्दल मला सांगायचं होतं. तर येताना जाताना सगळे गाड्या वगैरे येतात तर त्याने डिस्टर्ब होतं थोडंसं, आणि त्यातून भरपूर पाऊस लागला आहे. मग असं वाटतं की तुम्हाला डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे ना, आवाज खरखर खरखर सगळा पाऊसच लागलेला आहे भरपूर, तर काय करणार. तर मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आवडेल का, तर असं मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे विचारलं होतं. तर बऱ्याच जणांनी मला खूप जणांनी कमेंट केल्या होत्या की ताई तू सांग आणि आम्हाला खूप ऐकायला आवडेल. बऱ्याच जणांना मी जे सांगितलं होतं ना, तर बऱ्याच ताईंची अशी कमेंट होती की ताई जे तू सांगतेस ना त्या सिच्युएशनमधून मी सध्या आता जाते. तर अशा बऱ्याच कमेंट होत्या. तर मी विचार केला की चला काही 4 जणांना तरी का होईना पण आपल्या माझ्या अनुभवाचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. फायदा म्हणण्यापेक्षा माझ्याकडून तुम्हाला काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे, त्याचं तुम्हाला समाधान मिळेल की, म्हणून मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स आहे तो शेअर करते. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं काम माहिती आहे का, मला थोडीशी लाज वाटत होती सांगायला, कारण की आहे ना 4 माणसात असं जाऊन बोलावं असं माझा स्वभाव नाही आहे की मी काहीतरी बोलते आणि ते 4 माणसांनी ऐकावं, असा मुळात माझा स्वभाव नाही आहे. पण जरा मला माझ्या मुलांनी समजवलं की आई तू कशाला म्हणजे अशी तू काय वाईट काम करतेस का, तू किती छान व्हिडिओ बनवतेस, तू एवढं छान जेवण करतेस, म्हणजे घरामध्ये जे काय असं वेगवेगळ्या तुझ्यात एवढ्या कला आहेत. तर यूट्यूब हा असाच प्लॅटफॉर्म आहे की जे कलाकार आहेत ना त्यांच्यासाठी आहे यूट्यूब, आणि तू जे काय दाखवतेस तू सगळं छानच दाखवतेस. तर आपले जे मी विचार करते आपले नातेवाईक आहेत ते माझी व्हिडिओ बघतात, तर का म्हणून आपण त्यांना का घाबरायचं, असं तू काही चुकीचं सांगणार आहेस तेव्हा. तर नातेवाईकांना लाजायचं आणि घाबरायचं हा तो प्लॅटफॉर्म नाही आहे. इथे जे कलाकार आहेत ना त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. तर तू काळजी करू नको, जे काय तू सांगशील ते चांगलंच सांगशील, तर तू बोल जे तुला बोलायचं ते. तर मग थोडंसं लाज वाटत होती, पण नंतर मी तो विचार केला की हे पण बरोबर आहे. तर म्हणून मी परवा पण एका व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओमध्ये, तेव्हा पण मी गाणं म्हटले होते. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला खूप छान छान कमेंट केल्या होत्या. तर त्यासाठी मी ते पण गाणं का बोलले होते, कारण मला प्रथमेश बोलला होता आई तू इतकं छान गाणं बोलतेस, कधीतरी एखादं गाणं तरी बोलत जा, कधी टाक एखादं गाणं टाक, म्हणून मी त्या दिवशी टाकलं होतं ते. तर त्यासाठी पण थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान छान कमेंट केल्या. तर आता मी वळते, आणि जर का व्हिडिओ मोठी झाली तर मी त्याचे म्हणजे जसं मला वाटेल तसं त्याचे पार्ट बनवेल आणि एक संदेश टाकेल, ते काय काळजी करू नका. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी पुढचा पण व्हिडिओ बघा, जर तुम्हाला छान वाटली तर. आणि चला स्वामींच्या कृपेने सगळी चांगलंच व्हावं आणि स्टोरीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट यावा आणि तुम्हाला काहीतरी त्यातून मिळावं, म्हणजे चांगलं. तर ठीक आहे. तर असं झालं ना की मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आधी आमच्याकडे भक्ती करणारा असं म्हणजे स्वामी मार्गातली भक्ती ती वेगळी आहे, आणि जी आम्ही घाटावरचे असल्यामुळे आम्ही असं श्रद्धा आहे, विठ्ठलावर श्रद्धा आहे. आम्ही जातो वर्षातून एकदा तरी, म्हणजे आपलं पंढरपूरला जाणं, परत आमच्या देवाच्या यात्रेला जाणं वर्षातून एकदा, इतकंच. देवाला सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करणं इतकंच. बाकी तुम्ही म्हणाल ते नामस्मरण करणं, देवाला नैवेद्य काढणं वगैरे, म्हणजे नैवेद्य काढणं वेगळं असतं आणि जे स्वामींसाठी आपण करतो ना ते वेगळं असतं. हे जेव्हा मी या भक्तीमध्ये आले ना तेव्हा मला कळलं. मी तुम्हाला सांगितलं की मी व्हिडिओ ऐकत होते
की स्वामींचे अनुभव. आणि जर का खरंच तुम्हाला एक सांगायची गोष्ट आहे, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जे कोणी सध्या ज्याला खूप गरज आहे आणि सध्या जो कोण खरंच खूप प्रॉब्लेममध्ये असेल तर त्याने सुद्धा तो सुद्धा निघेल याच्यातून. तर मला काय सांगायचं आहे, बऱ्याच जणांनी मला कमेंट पण केली होती की हां मला पण आता असं वाटतंय की खरंच तू म्हणतेस ते बरोबर आहे की देवच नाही आहे जगामध्ये, असं मला खूप जणांनी कमेंट केली. तर त्याबद्दलच मला तुम्हाला सांगायचं आहे की कधी मी पण या सिच्युएशनमध्ये होते तर एकदाच एक गोष्ट आहे ना, ट्राय करून बघा. एकदा मनाला सांगा स्वतःच्या, देव जगातच, देवच नाही या जगामध्ये, हे एकदा म्हणा. तर बघा तुम्हाला काय फील होईल. एकदम आपण अनाथ झाल्यासारखं वाटतं, आपलं कुणीच नाही. अरे बापरे, मग मी आता म्हणजे ह्या ज्या अडकलेल्या सिच्युएशनमधून मला बाहेर काढेल कोण. कारण ती प्रयत्न काय, आपण काय कमी प्रयत्न करत नसतो याच्यातून बाहेर निघण्यासाठी, भरपूर प्रयत्न करत असतो. पण तरीसुद्धा पर्याय काहीच म्हणजे काहीच तुम्हाला मार्ग सापडत नसतो. तेव्हा तुम्ही जेव्हा असं म्हणाल ना मनाने की देव या जगात नाही आहे, तर बघा देव नाही आहे एकदा म्हणा मनापासून, आणि तेव्हा तुम्हाला काय फिलिंग येते ना ती बघा. तर तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे, आत्ता कोण, आत्ता मी कसं याच्यातून निघणार. कारण की काही जण म्हणतील की हे देवदेव करण्यापेक्षा ना कष्ट करा. तर कष्टाच्या पलीकडे म्हणजे म्हणतात ना, जेव्हा एखाद्याच्या पदरामध्ये जेव्हा अपयशच येत राहतं ना, आणि त्याला म्हणजे खूप काही करून सुद्धा काहीच होत नाही. आता ज्याच्यावर ही परिस्थिती असते ते तोच समजू शकतो. तर ह्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि एकदा जर का तुम्ही तसं म्हणत असाल की देव या जगात नाही आहे, एकदा ते म्हणून बघा. तर तुम्हाला किती बॅड फिलिंग येते ते बघा तुम्ही. आणि एकदा आहे ना फक्त म्हणा, वाटत जरी नसेल की देव आहे, नाही वाटत आहे, वाटतं की नाहीच आहे, आणि तो असला तर दुसऱ्यांसाठी, माझ्यासाठी नाही आहे, तो त्याला मी दिसत नाही आहे का, हे वाटत असेल ना, तरीसुद्धा असं एकदा म्हणा की देव असेल का जगात. फक्त असं जरी म्हणलात ना तर बघा किती म्हणजे एक आशेचं किरण मनातच एक आशा येते की आज नाही पण चला, आज नाही पण थोड्या दिवसांनी का होईना, म्हणजे होईल, पुढे जाऊन सगळं चांगलं होईल, कदाचित होईल. या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. तुम्ही एकदा म्हणा ना नाहीच आहे देव, तेव्हा जी फिलिंग येते ना ती खूप वाईट फिलिंग असते. बरं तुम्ही एकदाच म्हणा की तो आहे, कधीतरी तो ऐकेल, तेव्हा ना तुम्हाला जे म्हणजे ना एक काही नाही पण आशा तरी मिळते. ती आशा आहे, तेच तर जीवन आहे. म्हणजे बोलतात ना उम्मीद पे दुनिया कायम आहे, तसंच आहे ते. तो विचार करत राहतो, आज नाही उद्या होईल, आज नाही झालं ना उद्या होईल, आज नाही झालं ना उद्या होईल. होतच ना, असं वाटतंच ना. पण खरंच आहे, आशा हीच, जर माणसाची आशाच संपली तर जगण्यात काय अर्थच उरत नाही ना. तर तसंच आहे ना, म्हणजे खूपच निराशा आली असेल जीवनामध्ये, तर तुम्ही ते नक्की करून बघा. एकदा देव आहे या बाजूने थोडंसं बघा, थोडा विचार करून बघा, तुम्हाला खरंच ते आशेचं किरण मिळेल. आणि जर का आणखीन तुम्हाला असं वाईट फिलिंग येत असेल ना, आणि जर का तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल किंवा कोणाची पण करत असाल आणि तुमचं काहीच काम नाही होत असेल ना, तरीसुद्धा मला एकच काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही काम करत राहा. जसं मी तुम्हाला काल सांगितलं की स्वामींना खरंच काहीच नको असतं. म्हणजे तुम्ही शिरापुरीच पाहिजे, त्यांना काहीतरी बेसनाचे लाडूच पाहिजेत किंवा काहीतरी छानच पाहिजे, असं काही नाही. तर कधी तर ना मी फोडणी केलेला भात आहे ना, तो सुद्धा स्वामींना द्यायची का, कारण की आज मी फोडणीचा भात केला आहे ना, पण तो आपणच कसं खायचं. मग त्यांना नाही दिलं तर मग स्वामी काय खातील आत्ता सकाळच्या नाश्त्यामध्ये. तर मी तो सुद्धा त्यांना द्यायची, म्हणजे कालच्या शिळ्या भाताचं सुद्धा मी त्यांना नैवेद्य द्यायची. आणि तुम्हाला त्याचे परिणाम काय झाले हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर असे काही जणांना इतके म्हणजे स्वामींना नैवेद्य वाढला ना, एवढंच काय, भाजी चपाती केली ना तर त्याच्यावर सुद्धा नावं ठेवतात की ही भाजी अशीच नसते करायची, तशीच नसते करायची. म्हणजे सगळ्याच गोष्टी, वरण भात केला तर वरण भाताबद्दल नावं ठेवणार, भाजी भाकरी केली भाजी भाकरीबद्दल नावं ठेवणार, सगळं केलं ना तरी बोलणार एवढं सगळं करते, एवढं सगळं करायची काय गरज आहे. नुसतं वरण भात केला, नुसतं वरण भातच करते, नुसती भाजी भाकरीच करते, नुसते वड्याचं करते, नुसते भजीचं करते, हे असं सगळं असतं. म्हणजे किती काय बोलणारे लोक आहेत. तर असे लोक जेव्हा म्हणजे स्वामींची भक्ती करतात ती खरी भक्ती नाहीच आहे.
स्वामींची ती भक्ती नाहीच आहे. स्वामींना तुम्ही साधं तुम्ही जेव्हा सकाळी उठलात, तुम्ही त्यांना पाणी ठेवलं, तुम्ही सकाळचा त्यांना चहा दिलात, जे तुम्ही खाताय फळ आणलं स्वामींना ते पहिलं दिलं, तुम्ही त्यांची आठवण काढलीत ना, तेच त्यांच्यासाठी खूप आहे. आता मला जे असं म्हणजे स्वामींचं नैवेद्य काढताना असं ते वाईट कमेंट करतात ना, त्यांच्याबद्दल मला ना खूप असं वाईट वाटतं की तुम्हाला स्वामी कळलेच नाही आहेत आणि तुम्ही काय दुसऱ्यांना सांगता की असं करायचं नसतं तसं करायचं नसतं. काहीही बोलतात, उगाचच देवाच्या नावाने काहीही बोलत असतात. तर चला ते ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊ आपण. तर असं झालं की जेव्हा आम्ही मग ह्या घरामध्ये राहायला आलो, मी तुम्हाला सांगितलं आम्ही 3 महिन्यासाठी दुसऱ्या घरात राहत होतो आणि हे आमचं घर बनत होतं. आणि हे घर बनल्यानंतर मी जेव्हा इथे शिफ्ट झाली, जेव्हा तर मी सगळ्यात पहिलं तर हा मोठा टी व्ही घेतला आणि या टी व्ही घेतल्यानंतर मी लगेचच वायफाय लावलं आणि मग वायफायवरती मग मी टी व्हीवरती स्वामींचे अनुभव ऐकायची आणि सगळ्यात पहिलं आणि दिवसभर मी तेच ऐकायची. त्याच्यानंतर मी स्वामींचं हे काय बोलतात त्याला, स्वामींची सिरियल यायची ना आपली कृपा सिंधू, ती मी लावायला चालू केली. आणि पूर्वी जेव्हा ती स्टार्टिंगला चालू झालेली ना कृपा सिंधू सिरियल, त्यावेळी ना मी तुम्हाला सांगितलं आधी पण, मी मध्ये असल्यामुळे ना मला कोणतीच सिरियल बघायला आवडायचं नाही. मला मी कोणतीच सिरियल बघत नाही, मी कोणताही पिक्चर बघत नाही, काहीच बघत नाही. मला म्हणजे यूट्यूबवर मी वेगवेगळ्या गोष्टी बघते, म्हणजे असं कोणत्या कोणत्या गोष्टींचा शोध लागलेला आहे वगैरे, हे अशा गोष्टी मी बघते. थोडीफार न्यूज बघते, कुठे काय काय आज काय नवीन, हे सगळं बघते. पण काहीतरी सिरियल टाईप असं मी काहीच बघत नाही. तर तेव्हासुद्धा मी बघायची नाही. त्याच्यामुळे मी कृपा सिंधू हे जेव्हा कधीतरी डोळ्यासमोर आलं आणि एखादा भाग आवडला तरच मी बघायची, नाही तर सगळा सिरियल मी नाही बघायची. आणि तेव्हा इतकं मला स्वामींबद्दल इतकं काय असं वाटायचं नाही. आणि त्यानंतर मग मी जेव्हा टी व्ही म्हणजे जेव्हा मी अनुभव ऐकायला लागली ना, हां मग मी अशी तुम्हाला हेच सांगणार होते आणि मध्येच मी विसरली. जर का तुम्ही निराश झाला असेल ना आयुष्यामध्ये, तर हे तुम्ही ना सगळ्यात महत्त्वाचं करा. जेव्हा पण निराशा येईल ना आणि जेव्हा तुम्हाला भक्तीवरचा विश्वास उडेल ना, तुम्ही जे काही भक्ती करताय, तुम्हाला असं वाटतं मी खूप नामस्मरण करतो, मी खूप काय करते, जे तू सांगते ना ते सुद्धा मी करते. पण तेव्हा जेव्हा तुम्ही निराश व्हाल ना, कारण की मी त्यातून गेले म्हणून मी तुम्हाला सांगते, तर जेव्हा पण निराशा येईल ना, तर तेव्हा ना त्या अनुभव तुम्ही नक्की ऐका. ते जे स्वतःचे अनुभव जे दुसरे सांगतात ते खोटं सांगणार नाही, कारण मी सुद्धा खोटा नाही सांगितला आणि आत्तासुद्धा मी तुम्हाला सांगते तर खरा अनुभव सांगते. तर तुम्ही ना ते अनुभव ऐकत जावा. जे कोणाकोणाचे अनुभव इतके सुंदर असतात ना, आपण त्यात म्हणजे मी तर त्या ऐकायला लागते ना, तर तेव्हा मी अक्षरशः असं बघत असते की जसं की माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य घडतंय. तर अशा पद्धतीने तर जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल ना चीड येईल, तर तेव्हा तुम्ही नक्की ते अनुभव परत ऐका. परत तुम्ही खूप छान छान असे अनुभव आहेत, श्रीकृष्णाचे अनुभव आहेत, वृंदावनचे इतके छान अनुभव असतात ना, ते तुम्ही ऐका. पण तुम्हाला इतकं छान वाटेल ना, खूप छान वाटतं आपल्याला आणि तुम्हाला निराशा पण येणार नाही. आता मी बघता स्वामींची भक्ती करता मी डिप्रेशनमधून कधी निघाले मला कळलं नाही. त्यानंतर असं झालं आणि मी तुम्हाला सांगितलं की मी जे बघायची ना सिरियल कृपा सिंधू, ते मी बघायला जेव्हा चालू केलं ना, मग मी तो सगळे भाग आहेत ना एकत्र बघून रात्रंदिवस बघायची, बघून सगळे भाग मी संपवले. आणि एक दिवशी ना मी दुपारच्या वेळी असंच सिरियल बघता झोपून गेली होती. याच सोफ्यावर मी बाहेर हॉलमध्ये झोपले होते आणि इथे टी व्ही लागलेला होता. टी व्ही इथे आहे आणि मी इथे समोर झोपलेली होती. तर आहे ना संध्याकाळचे मी जेव्हा उठली ना तेव्हाच 5 वाजलेले होते. तर माझ्या स्वप्नामध्ये काय झालं माहिती आहे की ना, माझ्या स्वप्नात आलेले स्वामी माझ्या स्वप्नात आलेले. बापरे, मला इतका आनंद झालेला त्या दिवशी, मला खूप आनंद झालेला. स्वामी आले त्यांना बघून मी इतकी खुश झाली मला. आणि स्वामी ना आपल्या मनामध्ये कसे असतात की स्वामी म्हणजे असे रागवतात, चिडतात, आपल्या भक्ताला एकदम असं हक्कानेच बडबड करतात, ओरडतात, शिव्यासुद्धा घालायचे. तर आपल्या नजरेमध्ये स्वामींची ती तशी इमेज आहे. पण माझ्या स्वप्नात आलेले स्वामी इतके प्रेमळ होते आणि तोच ॲटिट्यूड त्यांचा, पण इतके गोड, इतके प्रेम करणारे, एवढे मायाळू, किती सांगू मी तुम्हाला, इतकं छान ना स्वामी मी ना. आणि इतके छान होते ना स्वामी, मी ते माझ्याजवळ असे उभे राहिले ना, मी त्यांना इथे हात लावला, त्यांना मी म्हटलं स्वामी मी त्यांना हात लावून बोलत होते, स्वामी इथे बसा ना, स्वामी इथे बसा ना. आणि मी इथे बसू का तिथे बसू, नको थांबा, इथे नका बसू, मी चादर सरळ करते, मी काय करू मला काहीच कळत नव्हतं. आत्तासुद्धा माझ्या अंगावर काटा आला आहे. नंतर मी स्वामींना पाणी दिलं, मला काहीच कळत नव्हतं, मी पाणी देऊ की काय देऊ त्यांना, काय देऊ.
मी स्वामींना बोलते की स्वामी इथे बसा ना तुम्ही, स्वामी हे करा ना ते करा ना असं सांगत होते. आणि स्वामींना ते फक्त मला बघत होते की किती वेडी आहेस गं, किती आनंद झाला आहे तुला. ते असे मला बोलले आणि मी त्यांना बोलते की स्वामी बसा ना इथे, इथे नका बसू, थांबा थांबा मी चादर सरळ करते. असं करून करत होते मी. मला खूप म्हणजे मी सांगू शकत नाही इतका मला आनंद झालेला. आणि तेवढ्यात आहे ना माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत लताताई, त्या माझ्या स्वप्नामध्ये आल्या, जे की त्या माझ्या जवळ राहत नाहीत आणि आमचं असं खूप काय असं हे नसतं, म्हणजे येणं जाणं भेटणं वगैरे जास्त नसतं, वर्षातून एकदाच कधीतरी आमचं भेटणं होतं. पण त्या माझ्या आहेत सख्या चुलत जाऊबाई. तर त्या आल्या आणि त्या आल्या तर मी दार खोलायला चाललेली, तर स्वामी मला म्हटले की तिला सांगू नको की मी आलो आहे. तर मी म्हटलं हां नाही 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 सांगणार. आणि मी गेली धावत दार उघडायला आणि त्यांना बघितलं मी जाऊबाईंना आणि त्यांना म्हटलं ताई ताई बघा ना माझ्याकडे स्वामी आलेत. तर तेवढ्या चल का काहीतरी काय बोलतेस. तर मी म्हटलं हो खरंच बघा ना माझ्याकडे स्वामी आलेत, चल मी तुम्हाला दाखवते. मग त्या म्हटल्या चल दाखव. तर मी आले आतमध्ये, त्यांना दाखवलं तर स्वामी नव्हते. तर त्या म्हटल्या काय बोलतेस गं. आणि मग त्या गेल्या. मला एवढं वाईट वाटलं की खरंच स्वामी गेले होते. तेव्हा मी सगळीकडून बघायला लागले, पडदे वगैरे असे हलवून बघायला लागले, तर स्वामी पडद्याच्या मागे होते, मला कपाटाजवळ दिसले. तर मी म्हटलं अय्या स्वामी होते इथे. तर स्वामी म्हटले मी बोललेलो ना की सांगू नकोस तिला. तर मी म्हटलं की हां पण आता नाही सांगणार स्वामी, तुम्ही बसा ना हे खावा ना, असं मी करत होते स्वामींना. आणि ते बसले आणि एवढे गोड हसत होते माझ्याकडे बघून. माझ्या डोक्यावर माझे हात ठेवला. मी त्यावेळीची सिच्युएशन मला तुम्हाला सांगायची होती की तेव्हा माझी अशी कंडिशन होती ना की आम्ही 4 जणं, माझ्या कुटुंबातले आम्ही 4 जणं, हेच माझं कुटुंब होतं. याच्या व्यतिरिक्त जगाशी, बाजूवाल्यांशी, शेजाऱ्यांशी, नातेवाईकांशी कोणाशी माझा काहीच संबंध नव्हता. कारण की संबंध काहीच नव्हता कोणाशीच. आणि तेव्हा काय मला काय मायेची गरज होती, तर ते स्वामी आले होते आणि स्वामींनी असा माझ्या असं डोक्यावरून असा हात एवढा मायेने फिरवला आणि असं मला गोंजरलं. मला इतकं छान वाटलं आणि खूप छान. काय स्वामींनी माझे लाड केले, खूप लाड केले माझे. खूप छान वाटलं मला त्या दिवशी. पहिल्यांदा स्वामी माझ्या स्वप्नात आलेले आणि मला इतका आनंद झाला ना, का माहिती आहे का, कारण की मी हेच शोधत होते. मला स्वामींना भेटायचं होतं, पण मला वाटलंच नव्हतं की ते मला एवढे इझी भेटतील. म्हणजे मी तर असं ऐकलं आहे की भक्तीसाठी खूप काय करावं लागतं. म्हणतात ना की भक्त प्रल्हादाने म्हणजे त्याची जी हाडं आहेत ना, त्याचा असा डोंगर, खूप मोठा डोंगर झाला होता. म्हणजे कितीतरी जन्म त्याने भक्ती केली होती तेव्हा कुठे त्याच्यानंतर त्याला परमेश्वर भेटला असं आपण ऐकतो. पण परमेश्वर इतका दयाळू आहे, तो इतका प्रेमळ आहे, तो खरंच. आणि स्वामी तर खूप, ते मला इतक्या लवकर मला प्रसन्न झाले, मला असं वाटलंच नव्हतं. इतकी त्यांनी माझ्यावरती माया केली, मला त्यांनी गोंजरलं, माझ्या डोक्यावरती हात फिरवला. आणि त्यावेळी काय माहिती मला त्या प्रेमाची खूप गरज होती मला. म्हणजे असं माणूस एकटा पडलेला असतो ना, जेव्हा त्याला कुणीच नसतं आजूबाजूनी, पूर्णपणे आपण एकटा पडलेला असतो, तेव्हा स्वामी आले. त्यांनी खूप माया केली माझ्यावरती. नंतर मी परत माझा दरवाजा वाजला, तर मग तेव्हा आहे ना माझ्या मावशीचा आवाज आला. तर मी म्हटलं की मावशी आली वाटतं. तर मी दरवाजा उघडायला जात होते, तर स्वामी बोलले की आता तिला सांगू नकोस की मी आलो आहे. तर मी म्हटलं नाही सांगणार. तर मी परत धावत गेली आणि मला एवढी मी एक्सायटेड झालेली आणि एवढी वेडी झालेली मी, आणि स्वामींसाठी तर मी इतकीच वेडी झालेली. तर मी गेले आणि धावत आणि दार उघडलं. तर माझ्या मावशीला मी म्हटलं की माझ्याकडे कोण आले माहिती का, स्वामी आले स्वामी. तर ती बोलली की चल मला हट काय पण. तर मी म्हटलं की अगं खरंच माझ्याकडे स्वामी आले. तर बोलली की चल मला दाखव. मी आतमध्ये ती आली तर स्वामी नव्हते. तर मी त्या सगळ्या पडद्यांकडे बघितलं जे ते मगाशी मला स्वामी परत भेटले होते, तर स्वामी नव्हते. तर मला वाटलं की ते परत इथेच कुठेतरी अदृश्य झाले असतील, पण ते नाही. मग नंतर मावशी गेली. ती बोलली की म्हणजे तिला खोटं वाटलं मी खोटं सांगते म्हणून. मग ती गेली. नंतर मला वाटलं की आत्ता मला परत स्वामी दिसतील, पण ते नाही दिसलं. मला खूप वाईट वाटलं की स्वामी गेले. तेव्हा मी झोपेतून उठतानाच ओरडत उठले की स्वामी म्हणजे स्वामी स्वामी कुठे आहेत म्हणून. पण मला कितीतरी दिवस ती जी फिलिंग होती ना, म्हणजे खरंच याचा आनंद जेव्हा तुम्ही घ्याल ना, तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की खरंच ती काय फिलिंग असते. एखाद्या दिवशी ना आपल्याला खूप छान स्वप्न पडतं, तर किती छान वाटतं. तर तुम्हाला माझ्या स्वप्नांचा एक अनुभव ना आणखीन सांगते. खूप छान मला खूप स्वप्न पडतात आणि इतकी सुंदर ना की त्या स्वप्नांमध्ये एकदम आपल्याला असं वाटतं ना की किती छान स्वप्न होतं आणि त्याच्यामध्ये आपला पूर्ण दिवस इतका छान जातो ना. तर तसं मला झालं होतं. कितीतरी दिवस मी ते आठवत राहायची.
कोणती स्वामी आलेले तर किती त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं, किती माया केली माझ्यावर. तर असं झालं. असं करता करता मग आमचं सुक्या माशांचा धंदा चालू होता. आणि तसं आमचं खूप वर्षापासून आमच्याकडे कामधंदा नव्हता, काही नव्हतं. तर तसेच आमचे दिवस चालले होते. तर पण जेव्हा लॉकडाऊन लागायच्या आधी तर सुक्या माशांचा मी बिझनेस चालू केला होता. तर त्याच्याबद्दल पण सांगते. तर तेव्हा आमच्याकडे काहीच पैसे नव्हते. तर मग माझे मिस्टर एक दिवशी केक विकायचे. म्हणजे आता मला हे सगळं काहीच सांगायचं नाही आहे, का माहिती आहे का? कारण की काही लोकांनी ना आम्हाला असं बघितलं आहे की अरे हे लोक तर किती श्रीमंत होते आणि यांचं असं काय झालं मग. हे म्हणजे असं कोणी जे बघणारे आहेत ना, तर त्यांनी कधी असे परत माझी आत्ता व्हिडिओ बघितली तर त्यांनी असे दिवस सुद्धा बघितले. ते मला कोणी ऐकेल ना तर त्याची मला लाज वाटते, म्हणून मला सगळं सांगायचं नव्हतं. तर ठीक आहे, मी काय वाईट तर नाही सांगत आहे. तर असं झालं ना, तर माझे मिस्टर ते केक वगैरे विकायला जायचे ना, तर तिकडे त्यांनी बघितलं की सुक्या माशांचा बिझनेस खूप चांगला चालतो. तर ते मला म्हटले की इथे ना सुक्या माशांचा खूप चांगला बिझनेस चालतो गं, तर आपण करून बघूया का. तर मी त्यांना म्हटलं की हां चालेल ना, काय हरकत नाही, करा म्हटलं. त्यावेळी आमच्याकडे फक्त 10,000 रुपये होते. तर मी म्हटलं अहो जावा, तुम्हाला वाटतंय ना, म्हणजे नाहीच आहे काय, तर त्यापेक्षा असलेलं बरं. म्हणून मी पण म्हटलं त्यांना तुम्हाला वाटतंय ना होईल धंदा, तर जावा म्हटलं, घेऊन या. आणि जरी पण आमच्याकडे तेव्हा 10,000 रुपये उरलेले होते. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता जर तो लॉस झाला असतो ना आम्ही, तर आम्ही काहीच करू शकत नव्हतो, असं होतं. पण आमचं पहिल्यापासून आम्ही बिझनेस केलेला आहे आणि छोटा मोठा का होईना आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला भीती नाही वाटत बिझनेसची, कारण की बिझनेसमधून लॉस किंवा प्रॉफिट हे सगळं आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की हां, मी म्हटलं की त्यांना की ठीक आहे जावं, म्हटलं तुम्ही आणा सुके मासे कुठून घ्यायचे वगैरे सगळं त्यांनी विचार केला, माहिती काढली. तर मी त्यांना म्हटलं की जावा तुम्ही भरा 10,000 रुपये. तर ते म्हटले की फक्त 10,000त काय माल येणार गं. तर मी म्हटलं तुम्ही 10,000चा तरी आणा. आणि तर ते मिस्टर म्हटले जर का आम्ही विकलं नाही गेलं तर, म्हटलं नाही विकलं गेलं तर आपण खाऊ, नाहीतर काय आपण तेवढं ठेवू, आपल्याला पण तर काय कमी लागतं तेच खाऊया. आणि आमच्याकडे ना परत तोच पदार्थ बनवला तरी मुलांसहित कोणी आम्ही चौघं पण कंटाळत नाही. तोच पदार्थ बनवला तरी आहे त्याच्यामध्ये दिवस काढायची सवय आहे आम्हाला. तर मी म्हटलं चला जावा तुम्ही, म्हटलं घ्या तुम्ही मला ना, आपण करूया. मग त्यांनी 10,000 घेतले. त्याच्यातून त्यांनी आणला जवळा, खाडीचा जवळा. तो खाडीचा जवळा ना त्यांनी किती 70 किलो आणला होता. 70 किलो आणला होता. तर त्या बाईने आम्हाला त्याच्यात फसवलेलं. त्याच्यामध्ये ना फसवतात की म्हणजे ना आपल्याला कोंडा टाकून देतात. म्हणजे जे चाळतात ना ते लोक, एक्स्ट्राचं चाळून ठेवलेलं असतं ते ना ते लोक आपल्याला आपल्या जवळ्याच्या गोणीमध्ये ना मिक्स करून देतात. त्यांना काय फरक पडतोय की बाबा हा माणूस कोणत्या कंडिशनमध्ये, म्हणजे कोणाची काहीच पडलेलं नसतं, ज्याला त्याला आपलंच कमवायचं पडलेलं असतं. तर तो जवळा यांनी आणला आणि मग घरी आणल्यानंतर आम्ही तो चाळला आणि मग नंतर तो विकला. चाळला ना तर त्याच्यातून 22 ते 25 किलोचा कोंडाच निघाला. म्हणजे जवळजवळ 70 किलो आणलेला, तर त्यातला ना 40-45 किलो आम्हाला मिळालं जवळा. आणि मग तो 45 किलो यांनी जवळा विकला. पण आमचं ते जे कोंडा दिलेलं ना त्याच्यामध्ये तो लॉस गेला. पण काय झालं चांगलं की आम्ही तोच एक अशी वस्तू होती जवळा, म्हणजे सुके मासे, हाच एक असा बिझनेस होता की ज्याने आम्हाला बाहेर काढलं. की म्हणजे काय माहिती नाही की खूप छान आहे सुके मासा. म्हणजे खरंच त्याच्यामध्ये म्हणतात ना की आई एकविरेचं ना हात आहे त्याच्यावर. तर आम्ही तो जेव्हा बिझनेस चालू केला ना, पहिल्यांदाच आम्ही तो आणला आणि पहिल्यांदाच जेवढे आम्ही पैसे टाकलेले ना तेवढे पैसे आम्हाला आले. लॉस नाही झाला त्याच्यामध्ये. कारण लॉस काय झालं की त्या बाईने आम्हाला फसवलेलं, तो कोंडा दिला होता त्याच्यामध्ये आमचा लॉस झाला. आता बघा, ज्याच्यातून म्हणजे ज्याला जर का आपल्याला तुम्ही बिझनेस करत असाल ना पहिल्यापासून, पण तुम्ही लॉस जरी आयुष्यभर काढत असाल ना बिझनेस करताना, तरीसुद्धा ना जरी तुम्ही प्रॉफिट नसेल कमवलं, घर तर चाललं, पण तुमचं नॉलेज कुणी चोरू नाही शकत. जे तुम्ही नॉलेज मिळवलं आहे ना ते तुम्हाला पावलं कामाला येतं. तर असं आहे. मग पण तेव्हा ना आमचा लॉस नाही झाला. लॉस फक्त सांगितलं तुम्हाला हेच झालं की तो कोंडा मिळाला होता तो. मग चला ठीक आहे, आम्ही परत त्याच पैशांतून परत माल आणला. पण मग त्यात थोडीशी व्हरायटी आणली, कारण त्यावेळी लॉकडाऊन लागलं होतं. मग सगळे लोक आम्हाला म्हणायचे की ताई हे पण आण ना, ते पण आण ना. म्हणजे सुके मासे, बोंबील आणायचे, बोंबील, जवळा, करडी. मग 3 प्रकार आणले आम्ही. मग ते विकले. आणि धंदा असा होता ना, असा पहिलाच तो बिझनेस होता आमचा की तिथे ना
पहिला आहे ना, आम्ही कोणता पण बिझनेस केला ना, आम्हाला ते गिरायकांची वाट बघायला लागायची. पण हाच असा बिझनेस होता की तिथे कस्टमर आमची वाट बघायचे. आणि आमचा टेम्पो होता, तर आम्ही टेम्पो घ्यायचो, माल भरायचो आणि त्याच्यामध्ये मी, प्रथमेश आणि आम्ही तिघंजण जायचो. पूर्ण घर सांभाळायची. म्हणजे सगळं, म्हणजे घरातली सगळी कामं करायची ती बिचारी, जेवण वगैरे सगळं ती करायची. आणि कधीची गोष्ट ही आता 4 ते 5 वर्ष झाली असेल या गोष्टीला, तर तरीसुद्धा ती सगळं घर सांभाळायची. त्यातून आम्ही आणलेले मासे वगैरे ना, आम्ही डायरेक्ट असेच विकायला नाही द्यायचो, घरामध्ये ते साफ करायचो. तर त्याच्यामध्ये तू सुद्धा साफ करणं वगैरे आम्ही खूप मेहनत करायचो. पण मेहनत करायला काहीच वाटत नाही जेव्हा आपल्याकडे कस्टमर असेल. म्हणजे जर तसा माल विकला जात असेल ना, तर मग रात्रंदिवस झोप नाही लागणार, काम करायचं वाटेल. पण जर तुमच्याकडे गिराईकच नाही तर माणूस काय करेल, असं आहे ना. तर मग तेव्हा आम्ही इतकं लॉकडाऊनमध्ये ना, फक्त 2 तासामध्ये आमचा धंदा असायचा. तर सकाळी 6 ते 8 2च तास आम्हाला मिळायचे. सकाळी 6ला, कारण त्याच्यानंतर लॉकडाऊन लागायचं. पण त्याच्यानंतर नाही, पण त्या 2 तासामध्ये आम्ही खूप कमवून यायचो. मग चांगला 10-12 हजाराचा धंदा व्हायचा आमचा दिवसाला. तर जायचो आम्ही, यायचो पटकन लगेच त्याच्यातून. मग नंतर रात्रीच्या रात्री आम्ही निघायचो माल आणायला जायचो गपचूप आणि त्याच्यातून यायचो, परत माल घेऊन यायचो, परत दुसऱ्या दिवशी सकाळी माल विकायला जायचो. मेहनत भरपूर केली आम्ही. तेव्हा आमच्या हाताला यश आलं जेव्हा आम्ही स्वामींची भक्ती करायला लागलो. 2 वर्ष त्याच्यामध्ये आम्ही, सांगते काय, करोनामध्ये आम्ही इतकं छान निघालो की इतकी वर्षात आम्ही इतके चांगले दिवस बघितले नाहीत कधी. तर सगळं छान झालं होतं. मग मध्ये माझी आई, माझा भाऊ असं यायचे ते. तर असं म्हणजे आमचं प्रवास चालू झाला, चांगलं सगळं छान चाललं होतं. आणि त्यातून आहे ना, मला असं वाटायचं की ना, मी स्वामींचं सारखं नामस्मरण करते ना, म्हणून सगळं चांगलं चाललं आहे. मग मी नामस्मरण करत राहायची आणि मुलांना पण दम द्यायची, नामस्मरण कर करत राहायची मी त्यांना. परत गाडीत मी बसली ना, तेव्हापासून नामस्मरण करायची, ते परत आल्यापर्यंत नामस्मरण करायची, परत काम करताना सुद्धा करायची, इतकं करत राहायची. त्यानंतर झालं, हे सगळे सुखाचे दिवस चालू होते, छान चाललं होतं सगळं. मध्ये ते एक दिवशी माझ्या पोटात दुखायला लागलं. म्हणजे मी गणपती मंदिराच्या तिकडे आमची गाडी लागली होती, मला चांगलं आठवतं आहे. त्या दिवशी मी चालले होते गणपती मंदिराच्या तिकडून, माझी गाडी अशी वर चढली आणि तिकडे माझ्या पोटात दुखायला लागलं. असं विचित्रच पोटात दुखलं की कधीच असं, म्हणजे असं कधीच दुखलं नव्हतं माझ्या पोटात. तर मला दुखायला लागलं ना, तर खूपच दुखायला लागलं. तर मी ह्यांना बोलली की माझ्या खूपच पोटात दुखते. तर यांनी पटकन माझ्या पोटात दुखते म्हणून गोळी आणून दिली. मग मी खाल्ली, मग मला बरं वाटलं थोड्या वेळाने. मग गोळी, मी घरी आली, सगळं म्हणजे आम्ही माल वगैरे विकला, घरी आली आणि मग मी जरा वेळ झोपली. मग नंतर दुखायचं थांबलं. मग ते परत 15 दिवस पोटात नाही दुखलं. मग छानपैकी चाललं आमचं, मस्तपैकी माल आणायला जायचो, माल विकायचो. आणि ते माल इतका छान विकला जायचं म्हणून ते आम्हाला छान झोप लागायची. मस्तपैकी तेच बनवायचो, सुके मासे बनवायचो, वरण भात भाजी भाकरी मस्तपैकी आनंदात बनवून खायचो. एकदम छान, एकदम मस्त असे चांगले दिवस चालले होते, मस्त एकदम. आणि आम्हाला कोणता आजार वगैरे आमच्याकडे अजिबात आलं नाही. आणि खूप मस्त वाटत होतं, एकदम छान असं वाटत होतं की खूप चांगले चांगले दिवस आलेत, असं छान वाटत होतं मला. नंतर मग असं करता करता मग एक दिवशी असंच पोटात दुखायला लागलं. मग खूप दुखायला लागलं पोटात. मग त्या गोळ्याने काय फरक नव्हता पडत. तर मग ह्यांनी मग म्हटलं की चल तू सोनोग्राफी कर. मी लक्ष द्यायची नाही, थोड्या वेळासाठी गोळी खाली ना, पेन किलर खायची आणि गपचूप बसायची. मी बोलायची नाही, आता नाही दुखत. तर मी ऐकायची नाही कोणाचं. आणि खरंच आपल्याला थोडं जरी दुखत असेल ना, तर त्याचे परिणाम किती वाईट होऊ शकतात. तर आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, लगेच ट्रीटमेंट केली पाहिजे. मी ऐकलं नाही, दुखत होतं भरपूर, तरीसुद्धा पेन किलर खायची, गप्प बसायची. नंतर मग एक दिवशी तर इतकं दुखायला लागलं ना, भयानकच दुखायला लागलं. मग गोविलीचं दवाखाना आहे ना, तिकडे मला यांनी नेलं रात्री 2 वाजता. मग इकडचं एक शेजारचे अण्णा आहेत ना, त्यांनी सांगितलं की तुम्ही ना घाटकोपरला घेऊन जा, माझा खूप एक चांगला डॉक्टर आहे माझ्या ओळखीचा. आणि ना त्यांनी काय त्यांनी सांगितलं की खूप चांगला डॉक्टर आहे, वहिनींना तुम्ही घेऊन जा, त्यांना लगेच बरं वाटेल. मग माझा भाऊ, तो बिचारा, स्वामींनी कशी त्याची सोय केलेली. माझा भाऊ राहतो कुर्ल्याला, पण तो अचानकमध्ये इथे आला माझ्या इथे, आणि तो इथेच राहायला लागला. त्याची स्वतःची गाडी आहे. मी इथून आहे ना, ट्रेनचा प्रवास मला अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी अजिबात दवाखान्यात जायला मागायची नाही. पण तो ना मला दवाखान्यात घेऊन जायला, त्याच्यात रिक्षात घेऊन जायचा, त्याच्या रिक्षातून मला तो घेऊन जायचा. मग इथे गोविलीला जायचो आम्ही. एक दिवशी रात्री 2 वाजता पोटात दुखायला लागलं, तिकडे गेलो. मग घाटकोपरला गेलो. त्या घाटकोपरचं म्हणजे त्या अण्णांनी जे सांगितलं त्या डॉक्टरकडे पण बरं नाही वाटलं. नंतर मग गोविलीला गेलो. तिथे
रात्री 2 वाजता पोटात दुखायला लागलं. तिकडे गेल्यानंतर त्यांनी एक इंजेक्शन दिलं तर डॉक्टरांनी, तर लागेल माझ्या पोटात दुखायचं थांबलं. म्हटलं चला बरं झालं, 2 महिने काय टेन्शन नाही. नंतर परत दुखायला लागलं 2 महिन्यानंतर. मग मी जायची, पेन किलर घेतलं की पोटात दुखायचं थांबतं ना, मग मी काय लक्ष नव्हती देत. मग मी किती दिवस काढले असतील, 2 वर्ष, मस्तपैकी 2 वर्ष काढली. पोटात दुखतंय तरीसुद्धा. नंतर मी 1 वर्षानंतर, पहिले 2 वर्ष नाही, आधी 1 वर्षानंतर मी सोनोग्राफी केली की का पोटात दुखते. आणि ते वेगळ्या पद्धतीचं दुखणं होतं, जसं की आपलं रेग्युलर पोटात दुखतं ना तसं दुखत नव्हतं, ते वेगळं दुखत होतं. मग मी म्हटलं की हां, मग मी आता ह्यांनी ऐकलं नाही तर मग मला नेलं दवाखान्यात. तर मी सोनोग्राफी केली. तर सोनोग्राफी केल्यावर डॉक्टरने सांगितलं की मला पोटामध्ये गाठ आहे, पण ती त्याच्यामुळे पोटात नाही दुखत आहे असं म्हटलं डॉक्टर. तर म्हटलं चला त्याच्यामुळे नाही दुखत आहे ना, मग मी पण लक्ष नाही दिलं. परत आपलं काम चालू केलं, जे आपलं हे आहे ते आपण नेहमीचं रुटीन तसंच चालू केलं. असं करता करता मग मी छानपैकी 2 वर्ष व्हायला आली. तसंच मी काढलं 2 वर्ष. 1 वर्ष तर कुठला सण साजरा नाही केला, असं दुखायचं माझं, म्हणजे 2-2 महिन्याने दुखायचं, 1 महिन्याने दुखायचं. नंतर ते दुखणं ना 15-15 दिवसावर आलं. 15 दिवसावर आलं. आणि मी नामस्मरण नव्हतं सोडलं, नामस्मरण सतत चालू होतं माझं, रेग्युलर नामस्मरण चालू होतं. पण नंतर पोट इतकं दुखायला लागलं ना 15-15 दिवसांनी. 15 दिवस झाले की पोट दुखायचं, 15 दिवस झाले की पोट दुखायचं. मग नंतर आहे ना, मी स्वामींना एक दिवशी म्हटलं, खूप दुखत होतं पोटात. तर मी म्हटलं, स्वामी तुम्ही तर बाळाप्पा स्वामींचं तर थोडंसं पोटात त्यांच्या पोटात दुखलं तर तुम्ही नुसतं त्यांच्या पोटावर हात फिरवलं तर त्यांच्या पोटामध्ये ते विषारी पुडी होती ती बाहेर काढली आणि त्यांचं पोटदुखी थांबवली. पण मी पण तर तुमची एवढी किती तुमचं नामस्मरण करते, रात्रंदिवस मी माझे एक श्वास घेते ना तर मी तेव्हा एक नामस्मरण करते, तरी सतत माझं तुम्ही पोट दुखायचं थांबवत नाही आहे. किती वेदना होतात मला, तर तुम्ही माझं ऐकत नाही आहे तुम्ही माझं. आणि मी स्वामींना बडबड करायची, कारण दुखायचं माझं तितकं, पण काय माझ्या पोटात दुखायचं काय थांबत नव्हतं. मग मी रडत राहायची, पण नामस्मरण करायची, कारण की मला असं वाटायचं की नामस्मरण केलं तर माझं पोट दुखायचं थांबेल. नंतर एक दिवशी असं झालं ना की मी झोपलेली होती रात्री, तर मला परत एक इंजेक्शन देऊन आणलं होतं इकडच्या गोविलीमध्ये. तर त्या डॉक्टरनी मला ओळखलं, म्हणजे 4 वेळा इंजेक्शन घेतल्यानंतर त्यांनी मला ओळखलं. तर ते डॉक्टर म्हटले की तुम्ही सारखं येता काय हो रात्रीचं इंजेक्शन घ्यायला, आता परत इथून पुढे हे इंजेक्शन मी तुम्हाला देणार नाही, कारण की तुम्ही एवढं डेंजर इंजेक्शन घेता, तुम्ही ट्रीटमेंट काय करत आहे, तुम्हाला काय झालं ते बघा तरी, मी नाही देणार तुम्हाला इंजेक्शन, दुखत किती दुखायचं ते, त्यांना घेऊन सेंट्रल हॉस्पिटलला जावं असं त्यांनी सांगितलं. मग मी परत लक्ष दिलं नाही, गपचूप बसले आणि घरी आली मी. पण पोटात दुखायचं काही थांबत नव्हतं, असं वेगळं विचित्र पोटात दुखत होतं माझ्या. मग मी स्वामींना, मला असं वाटायचं की म्हणजे मी त्या इतके व्हिडिओ बघायचे ना की स्वामींचं फक्त नामस्मरण करण्यानी आपले आजार बरे झाले, बऱ्याच गोष्टी मी पाहिल्या होत्या आणि बघत राहायची मी तेव्हा. तर मी म्हणते की माझ्याच बरोबर असं का, स्वामी माझं का नाही दुखणं थांबत आहे. तर मग मी झोपली एक दिवशी, तेव्हा आहे ना 15 दिवस झाले, कारण की मी त्या डॉक्टरला म्हटलं की मला आत्ता तुम्ही इंजेक्शन द्या, मी दवाखान्यात नक्की जाईन. आणि परत गेली नाही मी, परत दुखायचं थांबलं. मग मी घरी आली आणि मग नामस्मरण पण करत राहायची. तर तेव्हा असं वाटलं की आता 15 दिवस झाले, आत्ता काय माझं दुखत नाही आहे, म्हणजे दुखायचं थांबले असेल, कदाचित माझ्या पोटात दुखायचं थांबलं असेल असं मला वाटलं. आणि मी एक दिवशी झोपलेली, तर स्वामी माझ्या स्वप्नात आले. आणि मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमच्या इथे ना शंकर बाबांचं मठ आहे, इकडे आम्ही जातो त्या मठामध्ये. तर आणि शंकर बाबा जे आहेत ना ते सुद्धा, म्हणजे इकडचं जे मठ आहे ना ते सुद्धा खूप जागृत आहेत. खरंच स्वामी अवतारच आहेत ते शंकर बाबा. तर शंकर बाबांच्या मठात आम्ही जायचो ना, तर मला कसं स्वप्न आलं तुम्हाला सांगते की मी बेडवर अशी झोपले, माझा बेड तर मोठा आहे, तर तरीसुद्धा मला काय स्वप्न आलं की माझा सिंगल बेडवर मी झोपली आहे. माझ्या एका बाजूला स्वामी उभे होते आणि एका बाजूला शंकर बाबा उभे होते. तर दोघांनी पण माझ्या ना असं पोटावरती जिथे बेंबी आहे ना तिथे असा हात ठेवला. आणि स्वामींनी ना तर काहीतरी इथे काळं होतं माझ्या बेंबीजवळ, आणि स्वामींनी ना तर मिक्सरचे बटन सारखं, आणि स्वामींनी ना ते असं फिरवलं काळं बटन, आणि मला म्हटले की आता तुझ्या पोटात परत दुखणार. मी एवढी घाबरली आणि झोपेतून उठली मी. तेव्हा मी बघितलं तर सकाळचे 6:30 वाजलेले. तर मी म्हटलं, स्वामी तुम्ही तर मला माझं पोट दुखायचं थांबायला पाहिजे का परत बोलायला पाहिजे की परत तुझं पोट दुखणार. मी म्हटलं, स्वामी असं का बोलले असतील. मी माझ्या मिस्टरांना परत उठवलं. मी म्हटलं, बघा ना, उठा ना, मला ना असं स्वप्न पडलं. त्यावेळी माझं 15 दिवसापासून पोट नव्हतं दुखत, आणि तेव्हा मला असं वाटलं की आता माझं पोट नाही दुखणार.
पण मला स्वामींनी असं सांगितलं. तर मग मी घाबरली. मी म्हटलं असं का मला स्वप्न पडलं असेल. शंकर बाबा आणि स्वामी असं दोघेही माझ्या स्वप्नात आलेले. आणि मी म्हटलं की हे फक्त स्वप्न असेल का, असं मी विचार करत राहायची. मग 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस झाले माझ्या पोटात दुखलं नाही. तर मी म्हटलं की काही नाही, आपला भ्रम असतो ना, आपल्याला आपण जे गोष्टीचा विचार करत राहतो ना, तर तेच आपल्या स्वप्नात पडत असेल, ते झालं असेल माझ्या स्वप्नामध्ये. तर असा मी विचार केला. 4 दिवस आहे. 5व्या दिवशी माझ्या पोटात परत दुखायला लागलं. पण ते इतकं भयानक दुखायला लागलं, इतकं भयानक दुखायला लागलं, खूप भयानक दुखायला लागलं की तेव्हा मी काहीच नाही करू शकत नव्हते. मी किचनची ते भांडी घासत होते आणि माझ्या पोटात दुखायला लागलं. बस मग मला मी आता चालू शकत नव्हते, उभी राहू शकत नव्हते. मग मला पटकन माझ्या भावाच्या गाडीमध्ये टाकलं आणि मला परत इथे गोवेलीला नेलं की बाबा त्या डॉक्टरला सांगायला की इंजेक्शन द्यायला. तो डॉक्टर इंजेक्शन द्यायला तयार नाही. म्हटलं नाही, तुम्ही त्यांना घेऊन सेंट्रल हॉस्पिटलला जाऊ, त्यांना काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्यातून माझ्या भावाने मला व्हीलचेअरवर नेलं होतं. ते डॉक्टर ओरडायला लागले. तर ते म्हटले की अरे तुझा पेशंट सिरियस आहे मूर्खा, आणि तू काय घेऊन फिरतोयस, उचल त्यांना ह्याला नाही. तो एवढा घाबरला, त्याला वाटलं माझा पेशंट सिरियस आहे. मग त्याने मला डायरेक्ट सायन हॉस्पिटलला नेलं. बोलला दुसरीकडे कुठं नाही कोणी यायला, सायनला जाऊया. मग त्याने मला सायन हॉस्पिटलला नेलं. सायन हॉस्पिटलला नेलं, तिकडे गेली आणि तिकडेच मी अडकली. कारण की तिकडे गेल्यानंतर मग माझी सगळी ट्रीटमेंट म्हणजे मला विचारलं डॉक्टरांनी, लगेचच मला भरतीच केलं हॉस्पिटलमध्ये. मग सगळं ते दुर्बीण टेस्ट वगैरे वगैरे ते सगळं केलं. हे सगळं केल्यानंतर लगेचच माहिती पडलं की मला कॅन्सर झाला. मिस्टर आले होते, ते माझ्यासोबतच होते आणि आमचा धंदा पण चालू होता. मार्चचा महिना होता आणि त्यावेळी ना आमचा धंदा एकदम फुल असतो. आणि आमच्याकडे पैसे असे बॅलन्स काहीच नव्हते, काहीच. म्हणजे तिजोरीत असं आपण ठेवून दिले, तर आता कुठला तरी आजार झाला आहे त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करू शकतो, तर असं आमच्याकडे पैसे नव्हते. पण काम करणं खूप गरजेचं होतं, कारण कमवायचं आणि मगच खायचं असं होतं ना. कारण आपण माल जेव्हा घेत असतो ना, उधारीवर माल घेतो, 1-1 लाखाचा माल घेतो. जरी 10,000चा धंदा झाला असेल तरीसुद्धा ज्याचा आपण लाखभराचा माल आणला आहे त्याचे पण पैसे द्यायचे असतात ना. पण ते जेवढे पण होते ना, जेवढे पण आम्हाला माल देणारे, ते इतके चांगले आहेत ना. बिचाऱ्यांनी कधीच आजपर्यंत पैशांसाठी किटकिट नाही केली, काही नाही. पहिलं तुम्ही वहिनींचं काय आहे ते बघा, त्यांना काय झालं आहे ते पहिलं त्यांना बरं करा. पैसे काय कुठं पळून नाही जात, कोणीच पैसे मागितले नाही. पण आपल्याला उद्या पण कर्ज द्यायचं आहे आणि आजसुद्धा द्यायचंच आहे. कारण आत्ता जो सीझन चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला कमवलंच पाहिजे आणि त्यांना पैसे दिलेच पाहिजेत. तर आम्हाला उभंच राहणंच होतं. मग हे आणि माझा भाऊ पूर्वा, हे लोक हे काम करायचे. प्रथमेश माझ्यासोबत होता. असं करून मग झालं. त्याच्यानंतरची स्टोरी आहे ती सगळी अजून खूप मोठी स्टोरी आहे. आता मला इतका मोठा आजार झाला, मी त्यातून बाहेर निघाली की नाही निघाली, कशी निघाली किंवा काय, मी जे काय म्हणते की हे सगळं स्वामींनीच केलं. आणि स्वामींचा जर खरा चमत्कार बघायचा असेल ना, तर आता मी उद्या व्हिडिओ टाकेन, कारण आत्ता खूपच लेट झाला आहे. मी रात्री खूप उशिराने व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि आता मी हे परवा तुम्हाला सांगते. तर परवासुद्धा बघा आणि तुम्हाला काय वाटत असेल तर त्याबद्दल कमेंट करा. मग मी त्याचंसुद्धा तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. बाय.